पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। पुत्र हनुमान की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमः पार्वती पतये हर हर महादेव। भैरवनाथ हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु महाराज की जय। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानी मण्डनं मण्डनानां। तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सधैर्यबलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदी वल्लभं। सद्गुरुनाथ महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदाच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो। चालत असलेला आपला हा चिंतन यज्ञ गरुड पुराणाच्या अखत्यारीत भगवान नारायण आणि गरुडाच्या संवादातील यमलोकाचा मार्ग, नरक गती, मनुष्य जीवनातील कर्म प्रधानता अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती
जे काही तात्विक चिंतन करण्याचा आपण गेली 5 दिवस प्रयत्न करतो आहोत, त्याचा आपला हा 6वा दिवस. आजीला जाऊन 7वा दिवस आणि चिंतनाचा 6वा दिवस. एका कडीने आपण पुढे चाललेलो आहोत. बऱ्याच विषयांचं चिंतन गेल्या 5 दिवसांमध्ये आम्ही दिलेलं आहे. त्याच कडीला पुढे धरून आपण आजच्या या चिंतन सत्राला प्रारंभ करूया. तत्पूर्वी भगवान परमात्म्याचं थोडं चिंतन व्हावं. भरकटलेलं मन या सभा मंडपामध्ये एकत्रित करण्याकरता परमात्म्याची आराधना म्हणून आपण तसं आवाहन करूया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान कैलासवासी देवबाई पांडुरंग जाधव यांच्या उत्तर कार्याच्या प्रत्यर्थ आयोजित असलेली ही संदेश गरुड पुराणाचा या नामाविधानाखाली गरुड पुराणाचं चिंतन आपण करतो आहोत. अगदीच कथा स्वरूपातून पाहता तात्विक चिंतनाच्या स्वरूपातून त्यातला बोध जो प्रमुख मुद्द्यांचा आहे तो आपण मंथना करता घेत आहोत. समग्र जाधव कुटुंबियांकडून आयोजित असलेली ही सेवा सर्व श्रोतृ वर्गाच्या चरणी वंदन करून आजच्या चिंतनाला मी प्रारंभ करतोय. कालच्या सत्रापर्यंत आपण हे पाहिलं होतं, पाप मार्गी जीव आहे, जो पापी जीव आहे त्याला यमदूत पाशामध्ये बांधून यमलोकापर्यंत नेलं जातं. यमाच्या दरबारात गेल्यानंतर चित्रगुप्ताकडनं त्याची सगळी जन्मापासून मृत्यूपर्यंतची एकंदर माहिती श्रवण देवांच्या द्वारे चित्रगुप्ताकडे माहिती घेऊन त्याचा लेखाजोखा बनवून मग यमापुढे त्याला सादर केलं जातं. आणि यमराजाकडनं यमदेवतेकडनं त्याच्या पाप आणि पुण्याच्या तुलना करून त्याला वेगवेगळ्या शिक्षा सुनावण्याकरता वेगवेगळ्या नरकामध्ये पाठवलं जातं. कुठल्या पापांच्या निमित्तानं त्याला नरकाची गती मिळते याची फार मोठी यादी आपण काल पाहिली. ते पुन्हा का ऐकायचं आहे, पुन्हा का श्रवण करायचं आहे, तर आपल्या जीवनात त्या वाटेला आपण जाऊ नये, त्या मार्गाला आपण जाऊ नये याची सावधानता बाळगण्याकरता पुराण ऐकायचं आहे. त्याचे सिद्धांत दृष्टांत ऐकायचे. मी वारंवार पुनरुक्ती करेल, रोजच मी हे बोलतोय. फक्त काहीतरी कथा बाबा वेळ घालवायचे म्हणून जर आपण ऐकू असणार तर आपल्या पदाला घरी पडणार नाही. अमूल्य मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे, त्याचं वर्णन आपण केलंय पहिल्या दुसऱ्या. पुन्हा ते बोलून वेळ घेऊ इच्छित नाही. पण मानवी स्वभाव आपला असा आहे. मी सकाळी एक फार छान वाचत होतो, मला एक छान मुद्दा मिळाला, तुम्हाला तुमच्याशी व्यक्त करावा. गर्भात असताना, आजारपणात असताना, स्मशानात असताना आणि प्रवचन कीर्तनात असताना आपली जी मनोबुद्धी असते, आपले जे विचार असतात, आपल्या मनात निर्माण होणाऱ्या ज्या विचारांच्या साखळी म्हणा त्याला, हे विचार जर या 4 ठिकाणी असलेले विचार जर स्थिर झाल्याने आपली बुद्धी त्या ठिकाणी संयुक्त झाली, स्थिर बुद्धीने आपण ते स्वीकारले तर उद्धार होण्याकरता फार काही करण्याची गरज नाही. तिकडे लक्ष द्या, फार महत्वाचा मुद्दा बोलतो.
गर्भामध्ये असताना जे विचार होते आपले आता स्मरत नाही, आणि शास्त्रानं लिहून ठेवले ना, एक वेळ तरी या दुःखा वेगळे, एकदा जेव्हा या दुःखातून मला मोकळं कर, आठवीन पाय हा माझा नवस, या दुःखातून एकदा बाहेर पडलो ना, तेव्हा रात्रंदिवस तुझं ध्यान करी, तुझे पाय ठेवी. गर्भात काय सांगू, गरजेची यातना काय आहे. एअर कंडिशनर रूम आहे का पोटामध्ये आईच्या, पूर्ण कीटकांनी सगळं बदबदीत झालेलं, ते खाता येत नाही, डोलता येत नाही, अशा अवस्थेत असलेला जीव क्षणोक्षणाला भगवंताचं ध्यान करतोय आणि भगवंताला विनवणी करतो की मला एकदा या दुःखातून, या गर्भाच्या दुःखातून मुक्त कर. रात्रंदिवस ध्यान करील, पुन्हा मायेचा संस्पर्श करून घेणार नाही, की ज्या योगे मला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, त्या मायेच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याकरता प्रयत्न करेल. ऐकले की नाही आपण, कितीतरी वेळा ऐकलंय. पण गर्भामध्ये असताना जे विचार आहेत, मायेचा प्रभाव पडला, गर्भातून बाहेर आला, अजून एक सांगायचे. म्हणजे जेव्हा गर्भात होता तेव्हा काय म्हणायचा, सोहम सोहम सोहम, मी तुझाच आहे किंवा मी तूच आहे, असा रात्रंदिवस त्या गर्भामध्ये तो चिंतन करत असलेला जीव एकदा गर्भातून बाहेर आला की काय करतो, मी कधी म्हटलं, मी असं कधी म्हटलं तुला की तुझं चिंतन करेल. दुसऱ्या क्षणाला मोह पडतो मायेच्या प्रभावानं आणि विसरले जाते, स्मृती भ्रंश होत असा, पूर्वजन्मीचं सगळं विसरलं जातं, पुन्हा मायेच्या प्रसारात जखडून जातो. गर्भात असताना जी अनुभूती आहे, गर्भात असताना जो विचार आहे, तिथे जर बुद्धी स्थिर झाली तर उद्धाराला काय करायची गरज नाहीये. दुसरी गोष्ट, आजारपणामध्ये एखादी पीडा होऊ द्या, एखादी व्याधी जडू द्या, आधी व्याधी हा शब्द ऐकतो की नाही आपण, पण काय कोण सांगू शकतं आधी म्हणजे काय? व्याधी सगळ्यांना माहिती आहे, काहीतरी दुःख आहे, शारीरिक दुःख आहे, सर्दी, कोळसा, खोकला, पडसं, वेगवेगळे आजार, रोग, त्याला व्याधी म्हटलं जाईल. पण आधी हा प्रकार काय? सगळ्यांचे चेहरे प्रश्नावलेले दिसतात, म्हणजे जवळ जवळ माहिती नाहीये. ऐकलंय खूप वेळा, पण आधी म्हणजे काय? आधी व्याधी, द्वंद्व समास आहे आपला मराठी मधला, हा व्याकरणातला एक प्रकार आहे द्वंद्व समास. म्हणजे त्याला जसं जर तर बोलतो की नाही, जर तर, अंथरून पांघरून बोलतो की नाही, घरदार हा द्वंद्व समास आहे. एकाचं नाम घेतलं की दुसऱ्याचं लगेच येतच. आता घरदार हा शब्द प्रयोग आपण वापरला, घर आणि दार. आता दार म्हणजे घराचाच एक प्रकार आहे की घरदार का म्हणतो. घर म्हणताना थोडं बघा, तात्विक थोडं बोलते, पुराणाकडे यायचं आहे, पण हे कानावर पण असलं पाहिजे. टेम्पोतून उतरणारे अगदी शांतपणे उतरा, अगदी शांतपणे, आणि उतरता उतरता पुराण ऐका. काय सांगतो घरदार काय? घर म्हणजे नेमकं काय? तो घर म्हणजे चार भिंती आहेत का? त्या समासामध्ये जेव्हा उद्गारला जातो, शब्द प्रयोग केला जातो, आपण अंतरून पाहतो. घरदार म्हणजे घर म्हणजे काय फक्त भिंती आहेत का? नाही. घर म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये असलेली सुई, सुईला असलेला धागा, इथपासून तर फार तुमचं पाय पुसणी, मग सगळं त्याच्यात भांडी कुंडी, तांब्या, लोटी, चमचा, भांडी कुंडी सगळं आलं, चूल, गुरं, ढोरं, माणसं, नातेवाईक सगळं आलं घरामध्ये. व्यापक शब्द आहे तो घरदार, सहज सांगून गेलो. तसं आधी व्याधी म्हणताना, व्याधी म्हटल्यानंतर शारीरिक आजार म्हणूया, आणि आधी म्हणजे मानसिक आजार, मनाची तळमळ, मनाची चंचलता, चित्ताची अस्थिरता, अस्वस्थता, जे अंतःकरण चतुष्ट आहे त्याच्यामध्ये असलेले विकार याला आधी म्हटलं जातं. आधी व्याधी निवारण केलं जातं भगवत नामस्मरणात. आपण हा विचार करतोय की गर्भामध्ये असताना जो विचार आहे तो जर स्थिर राहिला, बुद्धी स्थिर राहिली, निश्चय झाला, तर
उद्धार करण्याकरता फार काही करण्याची गरज नाही. त्या विचाराला चिकटून राहिलं की माया मोहापासून माणूस दूर राहतो. दुसरा मुद्दा, आजारपणामध्ये जे विचार असतात, काय विचार असतात आजारपणामध्ये? एकदा या आजारातून बरा झालो ना, परत या वाटेला येणार नाही, परत गाडी स्पीडला पळवणार नाही बाबा. दवाखान्यात गाडी स्पीडला पळवली, पुढे तिने ठोकली, पाय मोडला, डॉक्टरने सांगितलं 3 महिने तुम्हाला प्लास्टर काढता येणार नाही. 3 महिन्यामध्ये काय विचार असतो? गाडी पळवण्याचा विचार करेल माणूस. साधारण उदाहरण देते तुम्हाला. एखाद्या नजर चुकीनं लक्षण देता एखादा अपघात झाला, एखादा नको खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पिलं आणि त्यानं उद्भवलेला आजार झाला, तर माणूस काय विचार करतो? पुन्हा आता परत नाही, आता अजिबात नाही. घेणारा माणूस पण पाहणार तरी घेणारा. सकाळी पोरं शाळेत जायच्या अगोदरपर्यंत जाईपर्यंत तोंडावली उधळी काढत नाही का? कारण त्याला माहिती असतं आपल्या सगळ्यांनी तमाशा बघितला, तोंड कसं दाखवायचं. सकाळी जाग येते ना त्यावेळेस तोंडावर गोधडी घेऊन तो मनात म्हणतो आता अजिबात या वाटेला जायचं नाही. किती झालं, फार तमाशा झाला, आता फार नावं ठेवली लोकांनी, फार झालं, कुटुंबाची दैना झाली, आता परत घ्यायचं नाही. स्थिर राहतं कसं ते? सकाळी पोरं शाळेत गेली का म्हणून तोंड लपवून माणूस कसा तरी घराच्या बाहेर पडतो, तसा काम धंदा असतो तिथे. तर 10 वाजेपर्यंत मला निश्चय असतो अजिबात नाही, आज त्या वाटेला जायचं नाही. कुठल्या याच्या वाटेला? थम्सअपच्या. 10 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत, 12, 1 वाजेपर्यंत डबा खाईपर्यंत म्हणतो अजिबात नाही, आज खूप दिवस झाले, आता आयुष्य लोटलं, पण आता पुन्हा वाटेला जायचं नाही. 3 वाजेपर्यंत, संध्याकाळचा 4 वाजता चहा घेईपर्यंत मनात निश्चय असतो. 5 वाजले, 5:30 वाजले, घंटा झाली, काम सुटला, घरी निघता पार घराकडे जाईपर्यंत निश्चय असतो. आणि अशा नेमका चौकात येतो, पाऊले चालती, निश्चय राहतो का? मी सांगतोय मुद्दा काय, घरामध्ये असताना जो विचार होता तो जर स्थिर राहिला तर आपला आत्मउद्धार होण्याकरता फार कष्ट करण्याची गरज नाही. आजारपणामध्ये जो विचार येतो मनामध्ये, तो जर स्थिर राहिला तर उद्धार करण्याकरता फार गोष्टी करण्याची गरज नाही. तिसरी गोष्ट, स्मशानात असल्यानंतर, स्मशान वैराग्य ज्याला म्हटलं जातं, स्मशानात गेल्यानंतर काय गप्पा असतात? जो आलाय तो जाणारच, काय बरोबर घेऊन जाणार आहे? इथं आल्यानंतर फुटकी तेवढी पण आपल्या बरोबर नेता येणार नाही. बिचारा चांगला होता, गेला, खूप कमवलं, पण बरोबर काही नेता नाही आलं. बस आपण सावध व्हायचं. आता याच्यानंतर कुठली लावडी करायची नाही, याच्यानंतर कुठला खोटेपणा करायचं नाही, त्याच्यानंतर कुठलंही नको असलेली कर्म करायची नाही. आपलं जीवन एकदम साधं सिंपल जगायचं, प्रामाणिकपणे जगायचं. 2 घास मुखाला भेटले, 2 घास कुटुंबाला भेटले, इतकं कमावलं, पुष्कळ झालं, अजिबात त्या वाईट मार्गाला जायचं नाही. करतो की नाही प्रत्येक माणूस स्मशानात गेल्यानंतर विचार? दुसऱ्याचा मृत्यू पाहिल्यानंतर माणूस तिथं स्मशानात सावध होतो. स्मशानाच्या गेटच्या बाहेर आल्यानंतर काय होतं? राम भाऊ जाऊ द्या, आपली चालत तुम्हाला पण सांगतोय काय, लक्षात घ्या. स्मशानात असताना जे आपल्या अंतःकरणातले जे विचार आहेत ते आपल्याला उद्धाराकरता कारणीभूत होणारे विचार आहेत, ते जर स्थिर राहिले तर वेगळं काही करण्याची गरज नाही. गर्भात असताना, आजारपणात, स्मशानात असताना चौथा मुद्दा राहिला कुठला? आणि हे जर आम्ही सांगितलं तुम्हाला कशा इथं बसवलं? प्रवचन, कीर्तन, व्याख्यान, पुराण श्रवण करताना, सत्संगात असताना जे अंतःकरणात विचार असतात ते जर स्थिर राहिले, तिथे निश्चयात्मक बुद्धीने आपण स्थिर राहिलो, आयुष्याची कुणकाळ तिथं बांधली, तर उद्धार होण्याकरता फार सायस करावी लागत नाही. कीर्तनात असल्यानंतर, प्रवचनात असल्यानंतर आपल्या मनावर, वृत्तीवर संस्कार होत नाही. त्यावेळेस माणूस निश्चय करतो की नाही, आता हरिस्मरणा वाचून काळ घालवायचं नाही, आपलं नियत कर्म करायचं, रोज नामस्मरण करायचं, कुठं भजन कीर्तन असलं की जायचं, प्रामाणिकपणे करायचं, ग्रंथ श्रवण करायचे, ग्रंथ वाचायचे. सत्संगाचा प्रभाव पडतो की नाही? दुःसंगाचा, सत्संगाचाही पडलाच पाहिजे, पडतोच.
पण कुठपर्यंत असतो तो? मंडपापर्यंत. एकदा मंडप झाला, भंडारा झाला, जेवण झालं तर माणूस पुन्हा त्या मायेच्या पसारात जातो, उद्धार लांबला जातो, पुन्हा माया प्रभाव करते. तुकोबाने उगाच संत संगती मागितलेली नाही. नरगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. काय मागणी आहे त्याची? संतांची संगत मला मिळाली, वैष्णवांची. वैष्णवा संगती सुख वाटे. वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख वाटतं का? संगतीनं होतो पंगतीचा. मराठी म्हण आहे आपली. ज्या संघात आपण असतो तशा संगतीचा प्रभाव आपल्यावर पडतो. म्हणून या 4 मुद्द्यांवरती जर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं, आत्ता वर्तमानामध्ये या क्षणाला विचार करायचा झालं तर 3 मुद्दे आपल्यापासून दूर आहे, पण 4था मुद्दा आपल्या जवळ आहे. तो म्हणजे आपण आता प्रवचन सत्संगात आहोत. या प्रवचन सत्संगामध्ये ज्या ज्या काही चर्चा होती, ज्या ज्या काही तत्वविवेचन होईल, या विचारांशी आपली बुद्धी जर आपण स्थिर केली आणि त्याचा निश्चय केला, आपल्या जीवनामध्ये अनुकरणामध्ये आचरणामध्ये आणला, तर परमात्मा आपला उद्धार करते. नरकाच्या मार्गाला जाण्याचं चुकलं जाईल, यमाचा फेरा चुकला जाईल. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, नाही बाबा हो, या गोष्टींना अन्यथा घेऊ नका. ही उद्धाराची साधन आहे. हा ज्ञानोबा तुकोबाराचा वसा वारसा आपल्या करता त्यांनी उभा केलाय. बुडका हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. उगाच नाही वाङ्मय तयार झाली, त्याच्यामागे फार मोठं सायन्स आहे, विज्ञान आहे, की जे आपल्याला सर्वांना भ्रमातून दूर करतं. आपला जो भ्रम झालाय मी माझेपणाचा, त्याच्यातून मुक्त करतो. म्हणून तर सगळे उपक्रम आहेत. अगदी काकडा आरतीपासून, हरिपाठापासून, प्रवचन कीर्तनापासून सगळ्या गोष्टींमध्ये एकाच गोष्टीत सांगितलंय की तुम्ही या मायेच्या पसाऱ्यातलं भ्रम जाणा. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशुण, सर्व मिथ्या हे जाणून शरण घा देवासी. धनदारा पुत्र जन. किती गोड चालींमध्ये म्हणतो आम्ही, म्हणतो की नाही? किती गोड चाली काकड्याच्या. त्या काकड्याच्या चाली ऐकूनच असं हरवून जातं. पण जरा पुढचं आढळ वाक्य बोलू दादा, तुमची परवानगी असेल तर बोलू. या सगळ्या चालींना आम्ही चालीमध्ये ठेवलं, तर आमच्या चालीत आणलं नाही. बघा, ज्यांना समजेल त्यांना समजेल. चालीमध्ये गातो हो, पण आमच्या चाल चरणामध्ये आलं पाहिजे, आचरणामध्ये आलं पाहिजे. जागा करतात आपल्याला, भ्रमातून जागा करतात. ही पुराण तरी काय आहे? त्या पुराणातून आपल्याला सावधान देतात, या यमाचा मार्ग जर चुकवायचा असेल, पुढे जाऊन या जर तुम्हाला यातना भोगायच्या नसतील, करा हरी भक्ती पुढे कामा सुखवी यमा पासुनिया. हरी भक्ती करा की जी यमा अंतकाळी कोणी नाही सोडविता, पुत्र बंधुकांता संपत्तीचे. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचुनिया. एकच आहे की तो आपल्याला अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा, तोच आहे परमात्मा. एक भगवंत आहे आपल्याला वाचवणारा या सगळ्यांपासून. याच्या आराधनेमध्ये आपलं जीवन जावं, त्याच्या विचारांनी आपलं जीवन जावं, याच्याकरता पुराण आणि कथा केवळ श्रवण आहे. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. मी मुद्दामून हे 5 मिनिटं तुमचे घेतले. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं वेगवेगळी पाप, 84 प्रकारचे नरक आहेत. त्यातले 21 नरक प्रामुख्याने आपण काल पाहिजे, नावही त्याची पाहिली. त्या नरकाला कोण जातो? जो निव्वळ पापी आहे. यमाची नगरी पाहिजे, 4 द्वार पाहिजे, कुठल्या मार्गाने कोण प्रवेश करतो याचाही आपण धांडोळा काय घेतला. आता आपल्याला पुढचं चर्चासत्र करायचं आहे. पुन्हा त्याचा घोषवार आपल्या समोर सांगून जाईल. कुठली कुठली पाप आहेत की त्या पापानं मनुष्य नरकाला जातो. प्रमुख प्रमुख पाप सांगतो, त्याच्यातून त्या अखेर सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे येईल. परस्त्रीगमन, परद्रव्य हरण, फसवणूक, हिंसा करणं, ब्राह्मणाचा द्रोह करणं, पाखंडीमत पसरवणं, निरपराध्यावर अन्याय करणं, मुख्या गरीब जीवाचा हाल करणं, एखाद्या स्वाभाविकाचं द्रव्य लुबाडणं, अशी पाप करणारा, तसंच पशु हत्या करणारा,
पशु हत्या करून यज्ञ करणारा, दुसऱ्याचं घर जाळणारा, विष प्रयोग करणारा, विद्या रूप पैसा त्याला यांचा गर्व करणारा, जादूटोणा करून इतरांचा जीव घेणारा, सदैव मारामारीची खुमखुमी असणारा, अति कंजूस, खोटा आळ घेणारा, बेशरम आणि पुन्हा अभाविक अशांना नरकाला नेलं जातं. ही प्रमुख गोष्टी सांगितल्या. आता आपण हे सगळं ऐकताना प्रत्येकानं आपापली डायग्नोसिस करायचं असतं की या जे ऐकतोय याच्यामध्ये आपण तर नाही कुठे आहे ना, आपण कुठे बसतोय का. जर बसत असाल तर त्या ठिकाणी आपण आपलं प्रायश्चित घेतलं पाहिजे आणि तिथून मुक्त झालं पाहिजे. त्या फक्त गोष्टी नाही घेतली, त्रिवार सत्य पुराणाच्या पुराण भरली. आणि महापापी असलेले सुद्धा महापापी महापातकी की त्यांचे इतकं पातक जगात आतापर्यंत कुणी केलेलं नाही, कुणी करू शकत नाही, असे पण उद्धरले. त्यामुळे त्यानं घाबरून जाऊन पुराण घाबरण्याकरता नाहीये, पुराण आपल्याला सावध करण्याकरता. अशा ठिकाणी अशा रीतीनं या पापांची गणना केली गेली. आता हे पाप आणि नरकाचा मार्ग पाहत असताना एक महत्वाचा मुद्दा आपल्या चर्चेसमोर येतो, तो म्हणजे नेमकं पाप नेमकं म्हणायचं कोणाला, कशाला म्हणायचं नेमकं पाप. ही नावं तर सांगितली, पण नेमकी पापाची व्याख्या काय. उदाहरण झाली बाबा, अमुक चोरी करणं म्हणजे पाप आहे, खोटं बोलणं म्हणजे पाप आहे, हिंसा करणं म्हणजे पाप आहे, मदिरापान करणं म्हणजे पाप आहे, दुसऱ्याला लुबाडणं म्हणजे पाप आहे. हे झालं, तर नेमकं पाप म्हणजे काय ऐकायचं तुम्हाला. तुकाराम महाराजांनी तत्वज्ञान उभं केलं. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. तुकाराम महाराज म्हणतात, मला काही फार व्याख्या माहिती नाही, ज्याच्यानं पुण्य होईल, ज्याच्यानं परोपकार होईल ते पुण्य आहे. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. आणि ज्या ज्या गोष्टीमुळे इतरांना, दुसऱ्याला, आपल्यापासून दुसऱ्याला परपीडा होईल, काही नुकसान होईल, त्रास होईल, त्याला पाप म्हटलं जातं. इतकं तर आपल्याला मान्य आहे. आपण आपल्या जीवनात काय सावधानता ठेवायची आहे की माझ्या जीवनात माझ्याकडून कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे, माझ्याकडून कोणाला दुखावलं नाही गेलं पाहिजे, माझ्याकडून कोणाची हानी नाही झाली पाहिजे, माझ्याकडून कोणाला फसवणूक नाही झाली पाहिजे. इतकं आपण पाळू शकतो. जगानं आपल्या बरोबर कसं राहावं हे आपल्या हातात नाहीये. ऐका बारकाईनं, जगानं आपल्या बरोबर कसं राहावं, कसं वागावं हे आपल्या हातात आहे का, नाहीये. पण आपण जगाबरोबर कसं राहावं हे आपल्या हातात आहे. म्हणून शहाणा माणूस त्याला म्हटलं जातं जो जग बदलवण्याच्या फंदात पडत नाही. खूप धोधो पाऊस पडतो, खूप धोधो पाऊस पडतो, इतका धोधो पाऊस पडतो की पूर आला नदी नाल्याला, रस्त्याचे रस्ते वाहून गेले. एखादा राजाचा पोरगा उठला, इथं म्हणला त्या पावसाला फार हानी होते, राज्यामध्ये सगळा हाहाकार माजतोय, सगळे लोक भिजतात आहे, म्हणे मी फरमान करतो की राज्यातल्या सगळ्या रस्त्यांवरती मांडव घालण्यात यावा, पत्राचे शेड ठोकण्यात यावे. शक्य आहे? राजा जरी असला देशाचा तरी शक्य आहे सगळ्या रस्त्यांना मांडव टाकणं? शहाणं तुम्हाला म्हटलं जाईल बाबा पाऊस धोधो पडतो, साधं गणित आहे, छत्री घ्या, वाचू शकतो की नाही स्वतः. फारच एखादी क्षमता असेल तर तो त्याच्या आजूबाजूच्या लोकांना छत्री रेनकोट घेऊन देऊ शकतो. हे उदाहरण पावसाचं नाहीये, हे उदाहरण अवगुणांच्या संबंधाला, हे उदाहरण वाईट गुणांच्या संबंधाला आहे. जगातले वाईट गुण घालवण्याचा संतांनी काही कमी प्रयत्न केला? शेवटी शेवटी शिव्या घातल्या संतांनी, किती सांगू तरी न ऐकती. आता हे काय म्हणूया काळाचा प्रभाव आहे की हे शब्द समाजाला समजत नाही, याचे फार भयंकर शब्द आहेत. लहान मंडळी आहात तुम्ही, ते संतांनी उच्चारलेले शब्द इतके सामान्य नाही. काय माग गेली होती भूतापाशी, हरिणे मुखासी आले मुढा, हे सामान्य शब्द नाही आहे. याच्यापेक्षा भयंकर शिव्या असू शकत नाही. मुद्दा आपला हा चाललाय की दुसऱ्याला आपण बदलू शकत नाही, स्वतः मात्र बदलू शकतो. स्वतः सावध व्हावं.
पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. आपल्याकडनं दुसऱ्याला काही इजा हानी होणार नाही, दुसऱ्याचं नुकसान होणार नाही, कुठल्याही जीवजंतूला त्रास होणार नाही. इतकी सूक्ष्मता सावधानता पाळवली तर फार काही उद्धारकर्ता करण्याची गरज नाहीये. असं जर झालं तर पाप घडणार नाही, पाप नाही झालं तर नरकाला जावं लागणार नाही. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य तये ठाई. तुकोबारे म्हणतात, ज्या ज्या गोष्टीने नारायण जोडला जाईल, ज्या ज्या गोष्टीने भगवंत जोडला जाईल ते पुण्य कर्म आहे. मग तुम्ही काहीही करा, त्याच्यामध्ये पुण्य आहे. आपलं कर्तव्य कर्म करत असताना आपण त्याचा विचार केला पाहिजे. हे सगळं मी का करतोय, कारण जी यादी आता तुम्हाला वाचून दाखवली, या यादीमध्ये आपण बसता कामा नये आणि नरकाला जाता कामा नये. इतकंच. आता पुढचं चर्चासत्र चालू असताना नरकाच्या शिक्षांचं वर्णन केलं गेलं. लेखाजोखा यमराजा पुढे झाला की यानं हे काम हे अपराध केलेला, मग त्यांना कुठल्या कुठल्या शिक्षा, काही मोजक्या शिक्षांचं वर्णन तुमच्या सोबत सांगितलं. वेगवेगळी नरक आपण काल पाहिली. रौरव, महारौरव, कुंभीपाक, पामिश्र, शाल्मली, वेगळी 21 नावं जवळजवळ पाहिली. एका पापामुळे एका नरकाला पाठवलं जातं आणि 1-2 वर्ष नाही, हजारो वर्ष कल्पशकल्पपर्यंत त्या नरकामध्ये त्या जीवाला त्याची शिक्षा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेवलं जातं. जो सुरापान करतो त्याला नरकात टाकल्यानंतर तिथे यमाचे दूत उकळलेला धातूचा रस, लावा रस त्याच्या मुखात ओतला. पिंड देह त्याला दिलेला असतो. तो यमाच्या दरबारात गेल्यानंतर तो निघून जातो आणि अंगुष्ठा एवढा यातना देह त्याला प्राप्त केला जातो की जो मरत नाही, फक्त शिक्षा आहे त्याला हजारो वर्ष. जो चोरी करतो, चक्रामध्ये जातं कसं असतं तसं वेगवेगळ्या आऱ्या असलेल्या चक्रामध्ये, ऊसाचं जसं चक्र असतं, ऊसाचा त्यात ऊस टाकल्यानंतर काय निघतो, रस निघतो. अशा चक्रामध्ये, यंत्रामध्ये त्या जीवाला टाकलं जातं आणि हजारो वर्ष त्याचा यात्रा केल्या जातात. कित्येक शिक्षा अशा आहेत नरकामध्ये की तिथं टाकल्यानंतर रक्त, पू, मांस, घाण याने डबडबीत असलेली सरोवर आणि त्याच्यामध्ये त्या जीवाला टाकून दिलं जातं. जो परिस्थिती संग करतो त्याला नरकात टाकलं जातं. त्याला काय शिक्षा दिली जाते, तिथे नरकामध्ये धातूची, लोखंडाचा पुतळा केलेला आणि अग्नी देऊन त्याला लाल बुंद तापवलेला, त्याच्याशी आलिंगन केलं जातं. 1 दिवस 2 दिवस नाही, हजारो वर्ष. वेगवेगळ्या हाताने त्यांचे अवयव तोडले जातात आणि जनावरांना खायला टाकले जातात. मरण नाही तिथे, फक्त यातना आहे. कित्येक वेळा तो जीव बेशुद्ध पडतोय, बेशुद्ध झाला का पुन्हा परत शिक्षा चालू होतात. जो कोणाची काही गुरं चोरतो त्याला शिक्षा. यमाचे यमदूत वेगवेगळे हत्यारे घेऊन इतके बदलतात, वारंवार बेशुद्ध होतात. वारंवार आपले पूर्वकर्म आठवतो की काय माझं दुर्भाग्य, त्यावेळेस मला ईश्वराने असा अनमोल जीवन दिलं होतं, नरदेह दिला होता, तरी पण मी याच्यामध्ये सावध झालो नाही आणि मला हे यातना भोगावं लागलं. वारंवार ते यमाचे यमदूत टोचून बोलणार. जो मुक्या जनावरांना मारतो, त्यांच्याकडे कुठलं सामर्थ्य नाहीये, पशु पक्ष्यांना मारतो, शिकार करतो आणि त्यांचं मांस भक्षण करतो, अशांना कुंभीपाक नरकामध्ये नेलं जातं. आणि कुंभीपाकामध्ये भल्या मोठ्या कढया, आता ही कढई आहे ना, याच्यापेक्षा हजारो पट मोठी असते, हजारो पट म्हणतोय मी, एवढ्या मोठ्या कढया. आणि काही ते कढयांमध्ये गुळ उकळलेला, गुळ कधी पाहिजे तुम्ही? गुळ उकळलेला त्याचा चटका कसा बसतो, साखरेचा चटका कसा, साखरेचा पाक झाला त्याचा चटका बघावं नाही. पाणी तापल्याला चटका परवडला, अशा उकळलेल्या आणि त्याचे काय म्हणूया बुडबुडे निघतायत, उकळतायत, उफणतायत, अशा उकळलेल्या कढयांमध्ये त्या जीवाला लोटलं जातं आणि वरून टोकदार हत्यारानं दाबलं जातं, बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. ह्या फक्त काल्पनिक गोष्टी नाही आहेत,
या सत्य गोष्टी आहेत. या पापांपासून आपण परांगमुख झालं पाहिजे. जो मुक्या जीवांना मारून त्यांना, आता अगदी स्पष्ट बोलायचं म्हटलं तरी आपला पावसाळा आल्यानंतर बरेच जण करतात काही उपयोग पावसाळ्याचा, वड्याला, नाल्याला, होळीला. सावधान होणं गरजेचं आहे. काय त्यांनी आपलं बिनसवलं हो या मुक्या जनावरांनी. बळी देणारा, एक लक्षात सांगू, मी या व्यासपीठाची मर्यादा ठेवून सांगतो आणि सामाजिक भान ठेवूनही बोलतो. कुठल्याच देवाला कुठल्या प्रकारचा बळी लागत नाही. भगवान स्वतः जर म्हणतात ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्व भूतानि यथा रूढानि माया. मी प्रत्येक जीवाच्या हृदयस्थ आहे, प्रत्येक जीवाच्या हृदयात आहे. मग एका जीवाला हानी केल्यानंतर ती हानी कोणाची होईल? ईश्वरालाच हानी केल्यासारखं होईल की नाही? मग एका जीवाला त्याचा बळी देऊन दुसरा देव कसा काही प्रसन्न होईल? साधी गणित आहे ती. आपण आपापल्या काही प्रथा परंपरा असेल, ज्याला त्याच्या काळाच्या आहेत, त्याचं स्वातंत्र्य आहे. मी हा मुद्दा सांगतोय, ज्याला स्वीकारायचं त्याने स्वीकारा. पण हे सावधानता आहे, जीवनातली सावधानता. आणि ज्यांना ज्यांना कळली त्यांनी मार्ग बदलले आणि उद्धाराला केले. शबरीचं उदाहरण घ्या ना समोर. शबरी कोणाची मुलगी आहे? भिल्लाची मुलगी आहे. भिल्ल म्हणजे कोण? रानावनात राहणारी एक मनुष्य जमात आहे. शिकार करणं, शिकार करून त्या प्राण्यांचं मांस भक्षण करणं, आपला चरितार्थ चालवणं हे त्यांचं नित्य कर्म आहे. त्यांच्याकरता काही विशेष काही नाहीये, नवल असं काही नाहीये. पण ज्या क्षणी ते गौतम ऋषी त्यांच्या सत्संगात काहीतरी प्रवचन कीर्तन ऐकलं आणि असं भिल्लाची पोरगी, शिकार करणाऱ्याची पोरगी, तिची वृत्ती बदलली, तिचं लग्न ठरलं होतं. आणि लग्नाच्या अगोदर काय कार्यक्रम असतो आपला? फार मोठा जोरदार असतो. अशी दावण लावली बोकडांची, बारीक बारीक पाडसं आणली होती. आता ती पूर्वीच्या काळी लहान वयात लग्न व्हायची. त्या शबरीने ती पाहिली, त्यांच्याबरोबर खेळायची. खेळता 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 आता 2-4 महिने गेले, ती वाढली, मोठी झाली. आणि एक दिवस तिला दावणीला ती दिसली नाही. लहान बालक त्याला काय, मी बाबाला विचारलं, म्हणजे बाबा मी त्यांच्याबरोबर रोज खेळायची, ती बकरी कुठे आहे, ते बोकड कुठे आहे? तर म्हणे ती आता तुझ्याबरोबर खेळणार नाही. का खेळणार नाही? म्हणे आता ते त्यांचं भोजन करायचं आहे. समजून चुकलं तिला की माझ्या एका कार्यासाठी एवढ्या जणांचं बळी जावं असेल तरी मी या लग्नच करत नाही. आणि रात्रीची निघाली, काय रात्रीची निघाली, रात्रीची पायवाट करत जायची आणि दिवसाची देवेदार झाड बघायची आणि त्या झाडामध्ये लपून बसायची. हिच्या बापानं भिल्लानं शबरीच्या बापानं सैनिक तिच्या मागावर पाठवले, तिला शोधायला पाहिजे. पळून काय गेली माहितीये ती? त्या बोकडांच्या हत्या होऊ नये म्हणून एवढी गेली. पण ती पण चतुराची मुलगी होती. रात्रभर चालायची. तिला माहितीये रात्री कोणी आपल्या माघारी येणार नाही, कारण ती विचार करते की लहान आहे, अंधारात घाबरेल आणि दिवसाची चालेल, पुढे तरी भेटेल. तिचा मागोवा गेली. हे सैनिक सकाळचे चालायचे, पण ही रात्रीची चालायची, सकाळची झाडावर लपून बसायची. सैनिक निघून जायचे, भेटायचे नाही. असं करता करता मतंग ऋषींच्या आश्रमाजवळ आली आणि मग रोज सडा संभाळून फुलं वगैरे टाकायची आणि गपचूप जाऊन परत राहायची. असे खूप वर्ष गेल्यानंतर मतंग ऋषींनी शोधलं की हे पहाटे येऊन हे सगळं साफसूफ कोण करताय, कोण सजावट करताय? ती जशी फुलं आता सजवली अशी. मग तिला विचारलं, काय तुझी इच्छा? म्हणे काही नाही, मी तुमच्या एका प्रवचनात ऐकलं होतं की असं असं होतं म्हणून मी घर सोडलं, माझ्यामुळे त्या प्राण्यांची हत्या होणार होती म्हणून मी घर सोडलं. फार छान ते. मग आता काय? आता काही नाही, तुम्ही जो आदेश द्याल तो मांडेल. मतंग ऋषीने तिला आश्रमात ठेवलं आणि तिची ती रोजची सेवा चालू झाली. त्यांचा तो अनुष्ठान संपला आणि मतंग ऋषी आश्रम सोडून निघून चालले आणि त्याला सांगितलं, शबरी तुझ्या या सगळ्या पुण्यकर्मानं एक दिवस साक्षात भगवंत तुला भेटायला येतील, प्रभू रामचंद्र तुला भेटायला येतील. एवढाच उपदेश मानला आणि सेवा करत राहील. 80-82 वर्षाची झाली आणि प्रभू रामचंद्र भेटायला आले. फार आता ती विस्तारित करत नाही, मला पुराणाकडे यायचं आहे. मी काय सांगायला लागलोय, ज्यांच्या नित्य व्यवहारात असलेल्या या गोष्टी आहेत, ज्या व्यवहारातून बदललेली ती भिल्लाची पोरगी बदलली, संतांचा मार्ग अनुसरला आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली. आपल्यासाठी फार अवघड तर नाही येते,
वाल्या कोळ्याने किती पाप केली, इतकी पाप तर आपल्या जीवनात नाहीये, आपल्याला काय उद्धार होणार नाही. म्हणून त्या कुंभी पाप नरकामध्ये पाठवलं जातं, तेलाच्या कढईमध्ये उकळवलं जातं, शेकडो वर्ष त्याच्यामध्ये वरून पूजा मारून त्याला शिक्षा दिली जाते. रवरव नरकामध्ये त्या जीवाला पाठवलं जातं, वेगवेगळ्या जी पापांची यादी सांगितली तुम्हाला त्याच्यानुसार. रक्त, पू, मांस, विष्ठा यांनी भरलेलं ते सगळं 1000 योजन असलेलं नदी त्याच्यामध्ये त्या जीवाला टाकलं जातं आणि माशाला गळ लागतात तसा गळानं त्याला अडकवून हजारो वेळा त्या नरकामध्ये घुमवलं जातं. इतक्या फार यातना दिल्यानंतर याच्यावरून ओळखून जा किती यातना असतील. इतक्या यातना झाल्यानंतरही त्याची सुटका नाहीये. ते सगळे भोग भोगल्यानंतर बरं का, ते सगळे भोग भोगल्यानंतर पुन्हा त्या जीवाला पुढचे जन्म मिळले जातात. आता गरुड नारायणाला तोच प्रश्न विचारतो. गरुड म्हणतोय, गरुड उवाच येन येन च पापेन यद चिन्ह प्रजायते याम याम योनी च गच्छन्ति तन्मे कथय केशव. हे केशवा, ज्या ज्या पापामुळे त्या त्या शिक्षा त्याला मिळतात, परंतु त्या शिक्षा भोगल्यानंतर पुन्हा तो माणूस पुन्हा तो जीव जन्माला येतो तेव्हा त्याच्याबरोबर काही पापचिन्ह पण घेऊन येत असेल, त्याची चिन्ह काही उमटली असतील. नारायण म्हणतात, खूप चांगला प्रश्न विचारला गरुडा, की या लक्षणांनी या प्रश्नानं हजारो जीवांचा उद्धार होईल. त्याच्यातून ओळखलं जाता येईल की पूर्वी जन्मी काय पाप केलं होतं, कुठल्या पापामुळे त्याला नरक भोगावं लागणार, आता त्याचे चिन्ह काय आहे. भगवान बोलायला लागतात. श्री भगवान वाच यै पापर्यांति या योनिं पापिनो नरकागतः येन पापेन यच्छन्न जायते ममतश्रृणु ब्रह्मः क्षयरोगी स्यात् भुग्नः स्यात् कुब्जको जडः कन्याघाती भवेत् पुष्टि त्रयश्चाण्डाल योनिषि. आता खूप मोठी यादी आहे पुढे, खूप मोठी यादी आहे, त्याची मोजकी मोजकी आपण उदाहरणं पाहू. नरकाहून आलेले जे पापी जीव आहेत ते नरकातून आल्यानंतर ज्या ज्या योनीमध्ये जातात त्याच्यावरून त्यांच्या पापांचं चिन्ह लक्षात येतं. भगवान बरोबर सांगतात, जो ब्रह्महत्याला आहे, ज्याने ब्रह्महत्या केली, ब्राह्मणाचा साधूचा वध केलेला आहे, तो क्षयरोगी होतो. ज्याने गायीची हत्या केली आहे तो मूर्ख आणि कुबडा होतो. कुब्जा, कुबडा करतो ना, कुब्जा 4-5 ठिकाणी वाकलेला. ही लक्षणं पूर्वकर्माची आहे. पूर्वकर्मामध्ये काय केलं याची लक्षण आहे. जो मुलीची हत्या, कन्याची हत्या करतो तो कोडी होतो, त्याच्या अंगावर कोड उठतात. आणि ह्या तिन्ही प्रकारची पाप ज्याच्या जीवनात आहे तो चांडाल योनीला प्राप्त होतो. चांडाल मध्ये स्मशानामध्ये राहणारा, स्मशानातले कर्म करणारा, त्याला एक जीव पण आहे, मला वाटतं त्याला बुध म्हणतात. मेरी मरी उकरून खाते तर बुध म्हणतात, बुध. श्रीघाती गर्भपाती च पुलिंतो रोगवान भवेत् अगम्या गमनात् तष्टंडो दुष्शर्म गुरुतल्पगः मांसभोक्ता अतिरक्तांग शावदंदस्तु मद्यपः अभक्षभक्षपो लौल्यात् ब्राह्मणस्यान् महोदरः अदत्वा मिष्टमश्नाति स भवेत् गरतगण्डवान् श्राद्धे अन्नमशुचिं दत्वा श्वेत पुष्टि प्रजायते. स्त्रीची हत्या करणारा तसेच गर्भपात करणारा हा पुलिंद भिन्न होऊन रोगी होतो. परस्त्री गमन करणारा नपुंसक, गुरुपत्नीचा भोग घेणारा, व्यभिचार करणारा हा चर्मरोगी होतो. मांसाचं भोजन करणारा आणि करवणारा अंग अत्यंत लाल होतो. तो लाल रंगाचा त्याचा शरीर, त्वचा सडलेली अशा जीवनात अशा जन्माला येतो. मदिरा पिणाऱ्याचे दात काळे होतात. ही पुढच्या जन्माची लक्षण आहे. म्हणजे आता जी जी लक्षणं ज्यांच्यामध्ये उमटतात त्यांनी मागचा आढावा घ्यायचा की आपल्या जन्मात काय चुकलं होतं. मी पदरचं बोलत नाही म्हणून तुमच्यापुढे श्लोक गाऊन दाखवले. लालचीनं किंवा बळजबरीनं अभक्ष्य भक्षण करणारा हा महोदर रोग प्राप्त होतो. त्याला पोट फुगतं, त्याचं जलरोग त्याला म्हणतो, पोट फुगलेलं असतं.
जो दुसऱ्याला न देता स्वतःच फक्त एकटा खातो, मिष्टान्न जर चांगलं जमलं एकटाच खातो, त्याला गंडमाला गंड असा सुचतो. ही पूर्वजन्माची सूची आहे. खूप यादी मोठी, इतकी मोठी यादी आहे की न सांगता म्हणजे न संपणारी आहे. जो गर्वाने आपल्या गुरुचा अपमान करतो तो मिरगी का रोगी होतो. वेदशास्त्राची निंदा करणारा निश्चित पांडुरोगी होतो. खोटी साक्ष देणारा हा मुका होतो. पंक्तीभेद करणारा, विवाहामध्ये म्हणजे लग्न जोडताना कोणी एखाद्यामध्ये अडसर आलं, काहीतरी पिन टाकून लग्न मोडलं, विवाहामध्ये विघ्न आणणारा व्यक्ती हा ओष्ठरहित म्हणजे ओठ नसलेला पाहतो आपण की बघा फोटोमध्ये फाटलेले ही पूर्वीची लक्षण आहे. पुस्तक चोरणारा हा जन्मांध होतो, मुळातच आंधळा म्हणून जन्माला येतो. ही पाप लक्षणं सांगतोय मी तुम्हाला. यमाच्या दरबारात गेल्यानंतर वेगवेगळ्या पापांनी तो तिथे जातो. त्याच्या शिक्षा नरकामध्ये हजारो शेकडो वर्ष लाखो वर्ष भोगतो. त्याच्यानंतर पुन्हा जन्माला जेव्हा येतो तेव्हा ही लक्षणे घेऊन येतो. गाईला, ब्राह्मणांना, विद्वानांना मारणारा लंगडा पागळा होतो. खोटं बोलणारा हा हकला कर बोलणारा म्हणजे अडथळत बोलणारा, बोबडा बोलणारा त्याला म्हणूया. जर हत्या केलेली आहे, खोटं बोललेलं आहे आणि बहिरा होतो. विष देणारा मूर्ख, उन्मत्त, वेडा असा जन्माला येतो. आग लावणारा टाकला होतो. आग लावणारा माझ्या बघू नका. मांस बेचणारा नाही का, मांस बेचणारा दुसऱ्याचं मांस खाणारा रोगी होतो. त्याने मांस विकले. आपण आपल्या कुळाचारानुसार आलेले व्यवसाय सोडून दुसरे व्यवसाय करायला गेलो की असे होत. आता वर्तमानामध्ये तीच परिस्थिती आहे. कुणी कुणाचा व्यवसाय करायला लागले. पूर्वीची व्यवस्था बसलेली होती शास्त्रानं. तो एक सामाजिक राजकीय मुद्दा होईल, त्याच्यावर मला टिप्पणी करणं योग्य नाहीये. पण आपण आपापलं कर्तव्य धर्म पाळला पाहिजे. मी हे का तुम्हाला मुद्दा सांगतोय बघा. इतक्या त्याच्यावर सुंदर ओव्या पण फार सुंदर दिलेल्या आहेत. त्याची यादीच सांगताना अगदी आता पापचिन्हित जन्मजान त्याचे विंदान परियसी. पापचिन्ह तुम्हाला परत एकदा सांगतोय. अनृतवादी आणि विष्णू आणि पद्धती प्रगापण मृगपक्षामारी जनन परदारा सेवन जो करी आणि कासे आदत्त तो जन्मे रोग संयुक्त. जो कंजूस आहे देण्याकरता त्याचा हात कमी राहतो. आपण देशी पाहिजे कंजूस पण नरकाला जातो. तो जन्मातल्या तिथल्या नरकातल्या शिक्षा भोगून आल्यानंतर तो रोग संयुक्त जन्माला येतो. हिंसक प्राणी ते जगात ते स्थावरात जन्म घेते. जे पूर्वी जन्मी हिंसक होते, हिंस्र होते ते स्थावरात म्हणजे काय झाडाचे येऊन जातात. हलेने डुलेले एकच ठिकाणी. झाडामध्ये पण प्राण आहे. आपल्या संस्कृतीने वृक्षांची पूजा मानलेली आहे. तुळशीची नित्य पूजा आपण करतो. वडाची, पिंपळाची, अश्वत्था, वृक्षांना अश्वत्था भगवान स्वतः म्हणतात. आतापर्यंत लोक यावर अविश्वास ठेवत होते. जेव्हा त्या जगदीशचंद्र बोस यांनी शोध लावला झाडांमध्ये प्राण असल्याचा. आता वेगवेगळे शेतकरी प्रयोग पण करतात. पहा तुम्ही काय म्हणूया त्याला म्युझिक थेरपी असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या समजा आंब्याची बाग आहे किंवा पपईची किंवा केळीची बाग आहे. मोठमोठे शेतकरी काय करतायत आता नवीन प्रयोग आलेले आहेत. ते त्यांनी त्यांच्या शेतामध्ये जागोजागी असे छोटे छोटे सावून ठेवले आणि सकाळ संध्याकाळी त्यांना बासरी, वीणा जे आपलं भारतीय संगीत आहे मधुर त्याचं श्रवण घडवतात. आणि असे प्रयोग केले गेले की एका शेतामध्ये 2 भाग केले. 100 झाड या लाईनला, 100 झाड त्या बाजूला. 100 झाडांना आवाज जाईल. प्रत्येक झाडापाशी छोटा छोटा साऊंड लावला आणि त्या झाडाला दोन्ही झाडांना खत, पाणी, त्याचं संरक्षण समान. फरक काय केला, फक्त या झाडाला त्याचा मंजूळ ध्वनी, मंजूळ संगीत ऐकवलं. काही ठिकाणी नामस्मरण ऐकवलं. आणि त्या 100 झाडांना खत, पाणी दोघांनाही समान आहे, तर त्यांना ते ऐकवलं नाही. असा प्रयोग सिद्ध झालेला आहे की ज्या झाडांना हे संगीत ऐकवलं गेलं त्या झाडांचं उत्पन्न त्यांच्या पटीने अधिक वाढलं आणि त्यांच्या फळांची गोडी त्यांच्या अधिक आहे. झाडाला ही भावना आहे.
गोठ्यातलं जनावर पहा तुम्ही, रोजच्या मालकाचं जर त्याला नुसतं वास जरी आला तरी ते चढ करून उठतं. गाडीचा आवाज आला तर गोठ्यामध्ये ताळ करून उभी राहणारी जनावर आहे, मुकी जनावर आहे. त्यांना संवेदना नाही येत का? मालकाने इथून आवाज टाकला तर 200 फुटावर असलेला बैल त्याचा आवाज ऐकून त्याच्यापाशी येतो. दुसऱ्याने आवाज मारला तर जागचा हलत नाही. संवेदना आहेत की नाही मुक्या प्राण्यांना, तशा झाडांना पण संवेदना आहे. पण ती स्थावर आहे, हलत नाही, डुलत नाही. निद्रा क्रूर जग नास्तिक तैसे वंचक प्रमादी भिन्न वृत्ती देख तिर्यांच्या माती जन्मत्यासी. जे अति झोपडू आहेत, लोभी आहेत, नास्तिक आहेत, दुष्ट आहेत, भिन्न वृत्तीचे, चंचल वृत्तीचे आहेत, त्यांचा जन्म पक्षामध्ये होतो. पक्ष म्हणजे जातो. मृग उष्ट्र श्वान सुकर ब्रह्महत्या अशी योनी वृष्ट. उंटाचा जन्म मिळतो, जो हत्या करतो तो. अजून सांगू तुम्हाला, आता 2-4 उदाहरणं सांगतो आणि पुढच्या चर्चा सत्रात जातो. अन्न हरता याची अन्न, जो अन्न चोरतो, पूर्वी जन्मी ज्याने अन्न चोरलेलं आहे तो या जन्मामध्ये येऊन अन्नाची याचना करतो. काहीतरी पूर्वजन्मी पाप आहे म्हणून. वाणी चोरी तो मुक जाण, वाणी चोर. आता ही चोरी फार वाढलेली आहे तशी. वाणी चोरणं म्हणजे काय? दुसऱ्याचं कॉपी करून बोलणं. आपल्याला समजेल सगळ्यांना. कॉपी पेस्ट करणं. अध्यात्माच्या, परमार्थाच्या, प्रपंचाच्या प्रांतात आपला उद्धार आपल्या स्वात्मानुभवानं होईल. लक्षात घ्या, ग्रंथ पुराण शास्त्र आपण मुखोद्गत केली, परंतु त्याचा जर आपल्याला व्यक्तिगत अनुभव नसेल तर ते फक्त शब्द आहे. ऐकताय तुम्ही? थोडं तत्वज्ञान आहे, जड जाईल. कालच्यापेक्षा थोडा जड बनतोय. शब्दांना जीवन असं नसतंच मुळात. शब्द हे मृत आहे. त्या शब्दांना संजीवनी कधी प्राप्त होते? जेव्हा ते वाचलेले शब्द आपण स्वतः जगतो अनुभव घेऊन, तेव्हा त्याला जन्म आहे, तेव्हा त्याला त्याची जीवन आहे. आता ऐका पुढे. वाणी चोरी तो मुखजान, धान्य हरता रक्तांना संपूर्ण, पैसा असं पिशवण दुर्गंधी मुख, तैल हरता तेली होत. ज्यानं तेल चोरलेलं आहे तो पुढच्या जन्माला येऊन तेल बनवणार आहोत. चहाडी करत्याच्या मुखाशी दुर्गंधी बहुत, तो चहाडी करणारा, एकमेकांच्या चहाड्या करणारा, त्याच्या मुखाला दुर्गंधी येत असते. हे सगळी वर्णन करताना आपल्याला तपासण्याकरता यादी सांगतात. पत्र शाखा चोरी का किंचित मैल होत अरण्यामध्ये. जो एखाद्याचं पत्र आलंय, म्हणजे त्याच्यापर्यंत न पोहोचता मध्येच फाडलं. आता पत्र सहसा येत नाही व्हॉट्सअप आल्यामुळं. पूर्वीच्या काळी पत्र यायचे. पण एखाद्याचा निरोप एखाद्याला दिलाय आणि तो मध्येच काहीतरी चहाडी लावून दुसरंच काहीतरी निरोप त्याच्यापर्यंत पोहोचवला. पत्र चोरले एक प्रकारे. त्याला मोराचा जन्म आहे. रानामध्ये दिलायला लागतो. मोर जेवढा सुंदर दिसतो तेवढा तो सुंदर नाहीये. तुम्ही पाहिजे आता आपण सगळे शेतकरी मंडळी आहे, आपल्या या परिसरात तर खूप असते. मोर किती सुंदर दिसतो, किती सुंदर दिसतो. इतका सुंदर पक्षी दुसरा नाहीये, म्हणून त्याला मोरांना पक्ष्यांचा राजा म्हटलं जातं. पण तो जितका सुंदर आहे तितका तो सुंदर नाहीये. तशावरून तो काय खातो हे पहा. मोराचा आहार काय? ती उंदर, गांडूळ, साप, किडे मुंग्या खाणार आहे. तो इतका घाणेरडा खातो. त्याला मोराचा जन्म मिळतो. जरी चोरीले गंधद्रव्य, सुगंधी पदार्थ, अत्तर होण्या, सेंट होण्या समजण्या करता हे ज्यानं पूर्वी जन्मात चोरलेलं आहे, नरकातल्या यातना बघून जेव्हा तो पुन्हा जन्माला येतो, तो कुठल्या जन्माला जातो माहिती आहे? तरी पावे चिसुंदरी काय, चिसुंदरी जन्माला जातो. धान्य चोरी का मूषक आणवे, जो अन्न चोरतो तो उंदीर होतो. यामरमणीय चोरी का उंट, जो दुसऱ्याचं वाहन चोरतो तो उंट होतो. फळ चोरी का वानर काकुरी, पाक चोरणार म्हणून चोरी का मुख्य का पूर्ण फळे होतो. इतक्या सांगू किती यादी आहे. शिळी योनी लवण चोरीता, जो मीठ चोरतो, ज्यानं पूर्वी जन्मामध्ये मीठ चोरलेला आहे तो चिमणीच्या जन्माला जातो. यादी थांबवतो. ही यादी खूप आहे. एकंदरीत सांगण्याचा भाव हा की पाप कर्मानं
नरकाला जावं लागतं. नरकाला गेल्यानंतर शेकडो हजारो लाखो वर्ष त्या यातना भोगल्यानंतर पुन्हा मनुष्य जन्माला यायच्या अगोदर त्या पापचिन्हांनी चिन्हीकृत वेगवेगळे जीवांची योनीला द्यावं लागतं. त्या दिवशी आपण बोललो एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य. त्याचं कारण काय? एका योनीमध्ये जन्मायचं परत मारायचं कारण काय? कारण त्याचा फळभोग अजून संपलेला नाहीये. जोपर्यंत पापाची निवृत्ती होत नाही तोपर्यंत त्याला पुन्हा मनुष्य जन्म नाहीये. मनुष्य जन्म येण्याकरता एक गणित सांगितलं शास्त्रानं, परत पुनरुक्ती करतोय. पाप पुण्य समान समी तै पावी जे कर्मभूमी त्याची पडे जे विषमी तै स्वर्गाने नरकी. मनुष्य जन्माला येण्याकरता पाप आणि पुण्य समान होऊ लागतं. ज्या क्षणाला पाप आणि पुण्य समान होईल तेव्हाच मनुष्य जन्माची प्राप्ती आहे. इतर जे जीव आहे त्यांचे ते भोग आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर सुद्धा अव्यंग राहणं ही फार मोठी उपलब्धी आहे. व्यंगाने जन्माला येणं पूर्वजन्माचं काहीतरी पाप आहे. तुम्ही पाहिलं असेल, एक उदाहरण दाखल बोलतो, तुम्ही युट्यूबला टीव्हीला पाहिलं असेल, आता बऱ्याच वेळा पाहिलं. कमरे खालून भाग येतच, वरती दोन भाग आहेत, दोन तोंड आहेत. पंजाबमध्ये एक असे 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 व्यक्ती आहे, जुळे म्हणून येतात आपण. कमरे खाली भाग येतच, पण इकडे एक धड इकडे एक धड, दोघांना दोन तोंड, दोघं पण बोलतात, दोघांची बुद्धी पण भिन्न आहे. दोघांना पण भूक लागते, एकाला भूक लागली तर दुसऱ्याला पण लागते. एकाला एक आली तर त्याला दुसऱ्याला पण जावं लागतं. त्याच्या संवेदना वेगवेगळ्या आहेत. एका साधूंच्या पुढे ते गेले दर्शनाला आणि दुसऱ्या एकाने विचारलं त्यांना प्रश्न की महाराजजी हे कशाचं लक्षण आहे, हे कशामुळे झालं? असे कितीतरी पहा ना तुम्ही. आता 3 तोंडाचे गायीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, 2 तोंड असलेली बकरी पण व्हायरल झालेली. ही कशाची लक्षण आहे? शरीर एक आहे, आत्मा 2 आहेत, त्याच्यामध्ये जीव 2 प्रकारचे आहेत. त्या महाराजांना प्रश्न केला हे कशामुळे झालं? शरीर अर्ध जड एक आणि अर्ध 2 भाग. ते म्हणजे हे पूर्वजन्माची प्रचंड असलेली आसक्ती आहे. पूर्वजन्मामध्ये जेव्हा हे 2 विभिन्न असतील तेव्हा एकमेकांबद्दल इतकी यांची आसक्ती होती आणि त्या आसक्तीच्यामुळे त्यांना जन्म घेणे लागले वासनेचं संगीत. पुन्हा जन्माला यावं लागतं कारण मागचं शिष्य आहे. ही खूप मोठी यादी आहे. जो यांचा संसर्ग करी तो त्यांचा फलभागी निर्धारी जास्त व दृष्टी संरक्षणवरी न किती सर्वारी रहस्य हे. ही आतापर्यंतची यादी सांगितली. कुठल्या कुठल्या पापांना नरकाला जावं लागतं ते पाहिलं. नरकाला गेल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या जन्माला यावं लागतं हे पाहिलं. पण याच्यामध्ये फक्त पाप करणाराच पापी आहे असं नाही, पापाला सहभागी असणारा पण. म्हणून कुणाच्या संगतीत बसावं, कुणाच्या संगतीत उठावं याचे पण नियम आहेत. वाटवडील बोलायचे अरे याच्या संगतीत जाऊ नको. लोक म्हणतात काय होतं त्यांच्या संग फक्त आम्ही बसतो. बरोबर मी मराठी बोलतो, यांच्याबरोबर फक्त आम्ही बसतो, आम्ही कुठे काही करतो का? अहो नाही बसले तरी पण 2-4 दाणे खाता की. संगतीने होतो पंगतीचा लाभ. जुनी कथा सांगायची, जुनी तीर्थकर फार संगतीवर फार सुंदर दृष्टांत द्यायची. कोणाच्या संगतीनं ओळख पाळत नसले तरी संगतीचा प्रभाव पडतो. म्हणजे एक राजा शिकारीला गेला रानामध्ये आणि शिकार केल्यानंतर खूप थकला म्हणून एका झाडाखाली त्या झाला विश्रामाला थांबला. थोडा आडवा पडला, डोळा लागला. कांद्याच्या कवडच्या मधून मधल्या अंतरामधून कवडसा यायचा. कवडसा म्हणजे काय? सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावर पडायची. म्हणून त्या फांदीवर एक बगळा बसला होता. बघा बगळा साहजिकच स्वाभाविक होता. त्यानं काय केलं, त्या राजाची जी अवस्था पाहिली की राजाला उन्हाचा त्रास होतोय. ऐकताय ना तुम्ही? गोष्ट सांगतोय, तत्वज्ञान नाही. राजाला त्या उन्हाचा त्रास होतोय म्हणून त्या बगळ्याने काय केलं, आपले पंख खाशी उभे केले, उघडले. बगळा एवढा असतो, एवढा हातभर चांगला असा मोठा असतो. त्याने आपले पंख मध्ये स्पिन केले. ते येणारं जे ऊन आहे ते राजाच्या तोंडावर यायचं थांबलं. राजा निश्चिंतच होते. तिथं बगळा असा बसला होता. थोड्या वेळानं तिथे कावळा आला. कावळा आला. कावळ्यानं पाहिलं हा बगळा हे करतोय. त्याला विचारलं काय रे काय करतोय? काय नाही म्हणे, राजाला थोडा त्रास होतोय.
म्हणून पंख उभारले. आता त्याला छान झोप लागली आणि असं का बरोबर. कावळ्याचा स्वभाव आहे तो. किती दुसरं ते रंग थोडी जाईल कावळ्याचा. किती घासल्यानंतर कावळ्याचा रंग जाईल नाही जाणार. असं बराच वेळ झालं. बगळा त्याच्या मस्तीमध्ये होता. कावळ्याला जे कार्यक्रम करायचा होता कावळ्याने केला. विष्ठा टाकली आणि ती विष्ठा नेमकी पडली राजाच्या तोंडावरती. काय बोलायला लागते म्हणून राजानं विष्ठा टाकली कावळ्यानं आणि उडून गेला. विष्ठा टाकली राजाला पाहिजे का सहज वरती पाहिजे. कोण होता? बघायला कळायला नको का वाईट माणसं आल्यानंतर आपण निघले गेलं पाहिजे. वाईट संगतीत थांबून आपला फायदा नाही. जरी बरोबर करत असतो तर वाईट प्रवृत्ती कधी घात करेल सांगता येत नाही. राजा आहे. राजाने मागचा पुढचा विचार नाही केला. धनुष्य काढलं बाण काढण्याची ठोकला. एका बाणामध्ये तो बघा दृष्टांत संपला. गोष्ट काल्पनिक आहे. सिद्धांत हा त्याच्यामध्ये संगतीनं आपल्यावर परिणाम होतो. कुणाच्या पंगतीला बसावं कुणाच्या संगतीला बसावं हे कळायला पाहिजे. या सगळ्या पापकर्मामध्ये जितका पापी दोषी आहे तितकाच त्याला सहाय्य करणारा दोषी आहे. आपल्या भारताचा कायदा पण तोच आहे. आता जी शिक्षा हत्याराला दिली जाते तीच शिक्षा मास्टरमाइंडला पण दिली जाते. तो प्रत्यक्ष तिथं नाहीये. त्याला सहाय्य करणारे पण जे त्याचे सहकारी आहेत त्यांना पण ती शिक्षा दिली जाते. त्यामुळे माणसानं अत्यंत सावध राहणं. या सगळ्या पुराणाचा संदेश काय आहे की माणसानं त्याच्या जीवनामध्ये अत्यंत सावध असणं पाहिजे. नजर हटी दुर्घटना घटी. हे जसं रस्त्यावर चालताना आहे गाडी चालवताना आपल्याला क्लच ब्रेक एक्सिलेटर स्टेअरिंग दोन्ही आरसे मधला आरसा या सगळ्यांकडे एकाच वेळी लक्ष द्यावं लागते की नाही. कोणी ड्रायव्हर म्हणला नाही मी फक्त पुढेच बघणार अजिबात मागे बघणार नाही काय व्हायचं ते होऊ द्या चालेल काय. एखादा म्हणे मी फक्त मागच्याच आरशात बघणार पुढचा काय व्हायचं ते होऊ चालेल. ब्रेकच्या ऐवजी एक्सिलेटर दाबला. मेरी मर्जी माय लाईफ माय रूल लिहिलेलं असतं गाडीवर बऱ्याच जमेल असं. हे पुराण आपल्याला संदेश देतात की आपल्याला या सगळ्यातून जर उद्धार करायचा असेल तर आपण या सगळ्यातून बाजूला होऊन सावधान त्यांना राहायला पाहिजे. अशा रीतीनं एकेका गोष्टीचं वर्णन करताना भगवान दररोज नारायणाला वेगवेगळ्या गोष्टींचा उपदेश करतात की आपल्या जीवनामध्ये वेगवेगळी पाप झाल्यानंतर मनुष्याच्या जीवाच्या जीवनामध्ये वेगवेगळी पाप झाली तर वेगवेगळ्या नरकाला जावं लागतं. नरकाला गेल्यानंतर तिथे शिक्षा भोगून झाल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या चिन्हांनी युक्त त्याला जन्माला यावं लागतं. वेगवेगळी चिन्ह घेऊन वेगवेगळी लक्षणं सांगितली. पण आता जन्माला येणं हे पण सामान्य गोष्ट नाही. गर्भाच्या यातनेबद्दल सांगताना इतकं विपुल लिखाण करून ठेवलेलं आहे. सगळ्यात मोठं दुःख मानलं गेलं गर्भ यातना. गरुडाने विचारलं कथमुत्पत्त्यते मातुर्जठरे नरकागतः गर्भादि दुःखम यद्भुंते तन्मे कथे केशव. हे केशवा आता मला हे सांगा की नरकाहून आलेला जो जीव आहे तो मातेच्या गर्भामध्ये कसा उत्पन्न होतो. त्या गर्भवासाचं दुःख कसं आहे कुठल्या प्रकारचं दुःख तो भोगतो हे मला सगळं सांगा. विष्णुर्वाच भगवान नारायण सांगतात श्री पुंसोस्तु प्रसंगेन विरुद्धे शुक्र शोभिते यथा यम जायते मर्त्यस्तथा वक्ष्याम्यहं तव. आता सांगायला सुरुवात केली. आता जीव जन्माला कसा येतो हे काही सांगण्यासारखे विशेष नाहीये. सगळ्यांना ठाऊक आहे. स्त्री आणि पुरुषाच्या संयोगातून जीव जन्माला येतो. रज आणि वीर्यातून जीव जन्माला येतो. पण त्या जीवाची ती साखळी आहे ती फार आश्चर्यकारक आहे. जो नरकगामी जीव आहे तो जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो अन्नाच्या द्वारे पुरुष शरीरामध्ये प्रवेश करतो. धान्य कणातून वेगवेगळ्या जे अन्न ग्रहण करतो त्याच्याद्वारे तो पुरुष शरीरामध्ये प्रवेश करतो. मग त्याच्या रक्तात प्रवेश करतो. रक्ताचं वीर्य होतं. ऋतुकाळ झाल्यानंतर समागम झाल्यानंतर ते जे शुक्र आहे ते स्त्रीच्या गर्भामध्ये स्थापन केलं जातं आणि मग त्या गर्भामध्ये वाढतं. पण ही सगळी प्रक्रिया होत असताना मध्येच अडथळा येतो. कित्येक धान्यामध्ये प्रवेश केल्यानंतर ते धान्य मुखाला न जाता त्याचा नाश होऊन जातो. पुन्हा त्या जन्माला त्या गर्भाला जीवाला अडकावं लागतं. म्हणून एका योनीमध्ये कोटी वेळा करणं लागल्यात
लागण्याचं जे प्रमाण आहे ते इथे सिद्ध होतं. त्यालाही पुन्हा कुठल्या गर्भामध्ये जाईल, कुठल्या त्या यातना सगळ्या खूप गर्भामध्ये मग अशी म्हणून गेलो, काही एअर कंडिशनर थोडी आहे. मातेने जे खाल्लेलं आहे आंबट, तिखट, कडू, खारट जे काही खाल्लेलं आहे त्याचा सगळा परिणाम त्या गर्भावर होतो आणि त्या गर्भामध्ये त्याला सगळ्यांचा परिणाम सोसावा लागतो. इतक्या यातना झाल्यानंतर पुन्हा तो जन्माला येतो जीव. तो जन्माला आल्यानंतर मग लहानपणीच्या यातना आपल्याला लहानपण सुखाचं वाटतं, पण ते जन्माला आलेलं बालक त्याला काय वाटतं ते सांगता येत नाही आणि घरातल्या माणसांना त्याला काय होतं हे समजत नाही. रडायला लागलं का म्हणते ओलं केलं का, काय केलं का, शी केली, आपण नेमकं त्याला काय होतं, मच्छर चावतोय, डास चावतोय, त्याचं अंग दुखतंय, काही कळत नाही. अशा बालपणामध्ये अनेक यातना सहन कराव्या लागतात. पुन्हा थोडा मोठा झाला, वयस्क झाला का पुन्हा विषय वासनांच्या आहारी जाऊन तारुण्यामध्ये आपले जीवन भ्रमामध्ये घालवतो, स्त्री पुत्राधिकाच्या मोहामध्ये जीवन व्यतीत करतो. पुन्हा वयस्क झाला का मान अपमान प्रतिष्ठा पैशाच्यासाठी आपल्या जीवनातली नीती आणि ती संपवून अधर्मानं जीवन जगत राहतो. त्याच्या यातना पुन्हा मृत्यू समयी घरदार प्रपंच याच्यामध्ये प्रचंड आसक्ती ठेवून मरण यातना सोसतो. अशा सगळ्या यातना सोसून पुनरपि जनन, पुनरपि मरण, पुनरपि जननी जे ठरे शयन, इह संसारे कलुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. नारायण सांगतात की गरुडा अशा अनेक यातना झाल्यानंतर त्या जीवाला त्याच्या संधी दिली जाते जीवन उद्धाराची. आणि ती संधी कुठली आहे? भगवंताचं स्मरण करणं, भगवंताचं भजन करणं, की ज्यानं तो तरला जाईल. हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. कलियुगामध्ये सगळ्यात सोपा उपाय सांगितला उद्धाराचा तो म्हणजे हरीचं नाव. आणि ते आपण मोठ्या प्रेमाने घेऊन आजच्या या चिंतनाला आपण थांबूया. आपली नियत वेळ झालेली आहे. राहिलेलं चर्चासत्र उद्याच्या प्रसंगात आपण पाहणार आहोत. आजच्या सत्रामध्ये आपण हे पाहिलंय की नरकाला गेलेले जीव असंख्य प्रकारच्या शिक्षा भोगून कुठल्या शिक्षा भोगल्या जातात. काही गोष्टी आपण तुमच्या समोर कथन केल्या. त्याच्यानंतर पुन्हा तो जीव वेगवेगळ्या पापाच्या चिन्हायुक्त वेगवेगळ्या जन्माला जातो. तिथले भोग भोगल्यानंतर पुन्हा जन्माला आल्यानंतर जन्मापासून मृत्यूपर्यंत पुन्हा त्या यातनाच आहेत. असे भोग घेतल्यानंतरही त्याला उद्धाराचा मार्ग भगवान गरुडाला सांगतात की माझ्या नामस्मरणानं, माझ्या भजनानं, माझ्या नामचिंतनानं, कथा गुणानं, श्रवणानं आणि सत्कर्मानं त्या जीवाचा उद्धार होतो. म्हणून परमात्म्याचं नामस्मरण करूया आणि आजच्या या चिंतनाला थांबूया. पुढचं चर्चासत्र, पुढचं जे कथन आहे ते उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहूया. झालेली सेवा सर्व श्रोतृ वर्गाच्या चरणी समर्पित करून कैलासवासी देवबाई पांडुरंग जाधव यांच्या स्मृती प्रत्यर्थ समर्पित करून या ठिकाणी आजच्या सेवेला थांबूया. थोडा भगवंताचा नामगजर करूया आणि मग आपल्या कथेला थांबूया. श्रीमन्नारायण नारायण नारायण, 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. हरि ओम शांती. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ कोशावे कोशोनी मर्यावे प्रसादने जे घरांचे व्यंकटी सांडो या सत्कर्मची वाढो भूतामरस्परे पडो मंत्रजीवांचे दुर्गांचे तिमिर जाहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो तुझे वांछिल तुझे लाहो प्राणग्रह
सर्व मंगळी ईश्वर निष्ठांची मानती आवडी अनवरत मंडळी चला गाव चेतना चिंता निजे गाव बोलते ज्ञानो पियुषांवे चंद्रमे ज्ञानाचिह मार्गंगे धापरीण ते सर्वाई सदा सजन सुदे होतो किंवा सर्व सुखी पूर्ण होणे लोकी तुझ्यावादी कृपे अखंडित आदि कल्पो पश्चिमी शेष लोकीये दृष्टांत विजय हो भावे ये तुम्हें विश्व सराहो आहो यदासराहो ये ज्ञान देवो सुखिया ये ज्ञान देवो सुखिया ये ज्ञान देवो सुखिया कुंडली कवचा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव